धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। नवा इधर मला सांग, त्या दिवशी घरी येऊन सगळा बुखला तुम्ही होय आला का तमाशा ठरवाय नेते ती का पोराला सांग बघ बरं. मी एका कडाला बसलो असतो. कडाला बसलो असतो तू काय तिथं काय जेवण आहे वे तमाशा ठरवाय बापल्याक जात नसते तुला काय कळतं का ना अजून असा मोठा हो की तर तुला कळायला लागलं वे बाय एवढ्या नव्हत्या का नाचत. तुला ती पण कळायला लागलं वे हा नाचत नव्हत्या लगा तू म्हणायला लागला मी तुला काय कळतंय लगा मोठे मोठे गडी म्हणते बरोबर आणले नाही त्या पैसे खाल्लंच तो आणि तू पण म्हणायला लागला बरोबर नाचत नव्हता काही इंधन बांधाय पाहिजे होतं त्याच्या पायाला पैसे किती खातो. पैसेला काय खातोय काय लगा तुला नाही बाबा माहिती तू माप काढ नको लगा तू लगा पोरगा आहे का दुश्मन आहे जा पाणी घेऊन या जा आणि काय सांगत जाऊ नको का ग? काय तुमचं काय कळलं ना मला का सारखं ते पोरला फिटे फिटे मारताय कसं काय झालं पोरग शहाणा आहे का तुझं दर शान आहे का अगं ती तमाशा ठरवाय गेलेलो ती तुला सांगितलंय नेल नाही म्हणून बापल्याक जात नसते ग माणसं पेटवती ती तुला अण्णा त्याची बायको काय म्हणली त्या ते सांगायला असं असं केलं बघवत नाही ग बघवत नाही घरी गावात मला मान मिळतोय स्टेजवर सत्कार माझा पेटा गुंडून त्या तमाशा स्टेजवर कार्यक्रम होत तर मी स्टेजवर ह्यांच्या पोटात दुखतोय और पोराला तुम्ही फिटे फिटे मारलं गावात पण काय त्याला आहे का नाही नुसतंच हे करायचं घराला घरंदा असून गावात जाऊन आबरू घालवायचं अण्णासाहेब हिसाब सगळा घ्यायचा आपण घेऊ रुपये हिशोब घेऊ पण अण्णा लय पाठिंबा आहे आपल्याला. कशाचा पाठिंबा त्याच्याकडे हिसाब घेऊया जाऊन आता अहो कसा हिशोब घेताय 2 दिवस गाय पापा अहो, हे खाली गेला तर त्याला उकरून काढू खाली कशात उकुंड्यात गेलाय तळ्यात गेलाय का आडात गेलाय कशात गेलाय अहो ती म्हणायला असते परंतु कुठेही जाऊ दे त्याला का नाही घेऊन येऊ ऐका तुम्ही आप्पाला उकुंड्यात उकरून काढा नाही कशात बी उकरून काढा पण हिसाब मला पाहिजे त्याच्या दारात का नाही बसू जाऊन तुम्ही दारात बसा नाही काय बी करा आम्हाला हिशोब द्या नाही हिसाब देणार की तुला तर माहिती नाही घराण्याचा इतिहास आपल्या घराण्यात बाया माणसाने पुढे बोललेलं चालतं का चालत नाही एका ठोक्यात पाडीन कुठं पण आडवील कसा कसा रोडून एका ठोक्यात पाडीन आपला खानदानी इतिहास आहे त्यामुळे तुला सांग तू पुढे बोलायचं नाही बापू बापू बाहेर ना चालू दे. येऊ दे की मग सत्कार करायला आलेस तरी माझा अहो बापूच्या हिसाब परत कामच केलंय तमाशात मीच पुढू तू पेटा बिटा कुठून बापू हिसाबात चाललाय. तुला सांगतो ती टगी हिसाब मागायला तर आपण देऊन टाका घे अगं माझ्याकडे वय गुलून गुंबली ग मी कुणाला देणार हिसाब असे कसे कुठे ठेवले आपले पैसे एक्स्ट्रा गेले तर त्या आणि हिसाबाची वही नाही हिसाब त्यांना देताना मग गंडलो म्हणजे आपले पैसे जाते लॉस येईल आपण त्यामुळे तुमच्या पाया पडतो तुम्ही सांगू नका मी येत मी लपतो चालतंय चालतंय म्हणा सांगा चोप द्या नवऱ्याला नाही. आम्ही काय येडा आहे का घराण्याचा इतिहास वाईट आहे इतिहास कुणी वाचला नाही कळलं का लिहायला आला नाही का कोणाला पहिलं लिहा येत नव्हतं आपल्यात नाहीतर इतिहास लिहिला असता ना पाणी पाजा लगेच घालवा त्यांना अहो आप्पा इथं कुठं आहे कुठे गेले सरपंच काय माहिती आम्हाला कशाला सांगतील काय ही टोचायला लागले पिंडीचं पोत आहे. गावचा हिसाब त्यांच्याकडे आहे पूर्ण हं. गावची लागल्याची वरडायला हिसाब मला मागायला लागली ती कशाचा हिसाब अहो ती जत्रेला का नाही ती तमाशा आणाय गेलेलो त्याचे पूर्ण पैसे घेतले त्यांनी सरपंच चला एवढं पोत काला ठेवा ठेवा आम्ही करतो सरपंच. अहो, सरपंच बाबा. परशा खोटं बोलतोय घरात नाही म्हणून आपा उठून बसा त्याची चुकी नाही त्यांची काय सुद्धा चुकी नाही मग न सांगितले त्यांना काय? डॉक्टरने सांगितले लय माणसात फिरू नका एकट्टी बसा मला काय सुचत नाही म्हणून साठी मी एकट्टी बसलो म्हणून ही म्हणते ती. थांबा आणि झालंय काय उराव कोण बसलो होतं
उराव मीच होतो उराव का त्याला पिंडीत पोहताय म्हणून बसलेलो मी. बरं असं जावा मग परत भेटू आपण. कुठं जावा हो अण्णा बोला. हे श्वासानं तुमच्याकडे पैसे दिलं आणि तुम्ही लपून बसताय. कुणाच पैसे? कुणाचं पैसे? हे नाटक करते बघ. आपा ते गावची वर्गणी सगळं पैसे तुमच्याकडे आहेत माझ्याकडे आहे. मग कुणाकडे आहेत? बघू परत 4 हा, दिवसात. बघू ना माणसं जमले ते गावात सगळी. माणसं येऊन मारतेली. हा. हा हे कुणाला? मला हिसाब मागायला लागले ती. द्या की मग तुम्ही तात्पुरतं काय द्या. करायचं. कुणाकडे देऊ? मग आता तमाशाच मी भागवलंय की. हो का? मग तमाशा भागवले मग गेलं कुठे पैसे? ती माझी इच्छा योग्य लागला आता पैसे उतरायला फायटर. मग कुणी सांगितलं तुम्हाला उधळायला? आता मी तर तमाशालाच खर्च केले मी कुठं खाल्लेत पैसे. ते ना सरपंच, आपा आपल्या गावचं नाव जाईल म्हणून सांगते अण्णा साहेब मी काय म्हणतो माहिती आहे हा. का? पैसे फायटरच्या ईर्ष्यावर मी पैसे उधळले. आपण पैसे गावचं उद्या जाऊ तुमचं उद्या चला आयला पैसे जायचं की असं असतं हे. मी तर काय खाल्लं का गावचं नाव झालं का नाही आपलं त्यांच्यापेक्षा जास्त उधळलं. कशात त्याच्यात नाव होतंय बी. पैसा घालवला आपला. सरपंच यांना नेऊया गावात. नको गावात आपण- डॉक्टरने सांगितलं मला. गावात नेऊया त्या सगळ्या समोर समोर नेऊन उभा करा. उभा करायचा. हा. डॉक्टर सांगितलं एक कल्टी बस नाही डोक्यावर परिणाम ते काय गाव आपल्याला मार. थांबा 2 मिनिटं. काय करतो आम्ही ते स्टेजवर तर काल नाचायला त्या स्टेजवर एकट्यालाच तुम्हाला थांबवतो तिथं. आम्ही खाली बसतो असं. आता हिसाब द्या की आम्हाला. विचारतो की लगा तुमचं काही एकटेच पैसे आहेत का सगळ्या गावात पैसे आहेत आणि हे थांबा थांबा गावात 2 नाव केलं. बरं गाव आम्हाला का बसेल का? हे थांबा 2 मिनिटं. वर्गण गोळा करायला कोण कोण होतं? अण्णा ती सब हा आम्ही होतो सगळे. हा. आम्हाला विचारते ती काय त्यांचं काय बघितलंय कार्यक्रम त्यांनी. अहो बाकीच कोण पैसे भागवायचं? तुम्ही आपलं असं उधळून बसला. पैसे तुमच्याकडं. तुम्हाला कोणी सांगितलं होतं उधळायला? बस 4 दिवसांनी हिसाब देतो. आता मला लय बोलणार डॉक्टर सांगितलं डोक्यावर परिणाम होईल. एकलटी बस म्हणून मी एकलटी बस. अण्णा आमच्या आम्हाला आजच्या दिवशी पाहिजे बाबा. आजच्या आम्हाला काय दिवशी माहित नाही. मला काय बरं वाढ झालं तर तुम्ही आडत चालते का? हो का? काय? हिसाब का नाही हा. त्यांना घेऊन जाऊया. हा. तिथं जाऊन उभा करतो. तुम्ही का नाही हिसाब यांच्याकडे घ्यायचा आणि तुम्ही माझ्याकडे एकट्याकडे कशाला हिसाब मागताय? अहो तुम्हीच म्हणला असू द्या आपण द्या म्हणला तुम्ही आदेश करा म्हणला. अहो मी पैसे तमाशवाल्याला बोलून त्या बाईचं फोन हो नंबर का फोन नंबर घ्या अण्णा आणि पैसे मागायला मागा. सरपंच हा, काय याड लागले का हा. तुम्हाला? त्यांचं ठरलेले वर एक्स्ट्रा गेलेले पैसे द्या की म्हणा आम्हाला परिस्थिती म्हणा आमचं माणूस मरल म्हणा. त्यांची परिस्थिती त्यांचं हातावरचं पोट असतं या. मग हाताचं पोट असते ठरलेले पैसे दिले की एक्स्ट्रा पैसे मी चिडलेले पेटल्या उधळलेले द्या की म्हणा. उधळले ते दिवे तिथं आपल्याला इकडे येऊ देणार नाही ती. मग आता तुम्ही ह्याच्यावर निर्णय तुम्हीच काय करता. निर्णय आता तुम्हाला तिथं नेऊन उभा करणार सगळ्या गावापुढं. अहो काका मला नरड दाबून मारेल काका काय शहाणा आहे का ती सांगा. आम्हाला सांगू नका. आपा. काका पहिल्यावर पैसे देत नाही माझं. आम्हाला काय घेणं देणं नाही. तुमचं नरड दाबू द्या ना काय बघा आम्हाला हिशोब द्या. गाव आम्हाला का नाही बसले मारायला आता. बिनकामाचं आमचं नाव खराब व्हायला लागलं तुमच्यामुळं. ही वही घ्या आणि चला. वहीच गाव नाही म्हणून तर बॉम्ब बांधायचं. मग काय तर तोडगा काढा आणि पैसे द्या हिसाब देऊ द्या. ते काय राहिल्यावर कोणा सगळ्याच भागवा. तुम्ही काय बी करा तिकडे आम्हाला काय सांगू नका. जावा तुम्ही. नाही आम्ही जात नसतोय तसं. अहो, गेल्यावर आम्हाला मारतील तिथं. माझं पोरग नाही गाण पोरग नको आम्हाला. गाणवाट नाही की काय नको ती काय चोर नाही मी घाण वाटण्या. लोटा वारीस आहे आमच्या घराण्याचा आम्ही काही ते इकडं सोडून बघू बाबू. अहो, का? इकडं बघू. का? हा मला न्या. तुम्ही पैसे उडवा आणि मला न्या. हो पडेल. अरे नुसतं बाग नका, नका. ऐक की काय मला इथं लगा सोडून झाले तू नुसतं जागी सगळं मी लगी तुम्ही मागणं आपल्या घराण्यात इतिहास लय मोठा आहे. आपल्याला सगळे हत्यार आहे पिस्तूल पिस्तूल सगळं बंदूक हा. चालवायला ती घेऊन या ना आम्हाला घाला गोळ्या. तसं नव्हतं पोराला दे देतोय पोराला न्या तुम्ही. अहो त्या दिवशी मारला पोरला आमच्या देखत त्याला नेला आणि आता न्या घाणवाड म्हणताय बी. अहो, हा. अहो का तुम्ही इकडं तसं काही सुद्धा बोल नका. अण्णा तुमच्या जनावर शान काढाय ठेवा माझ्या पोराला पण ती मला काही बोल नका. तुम्ही गावासमोर चला. हा रे पट्ट्या. आम्हाला काही घेणं हे? देत नाही. काढायचं. हे आपा काय भारे पोराला शान काढाय ठेवा. तुम्ही फिरा गावात तुम्ही नाही. इथं फिरावं आवड. तुम्हाला काय करायचं पैसे आम्हाला मिळाले पोरग नको आहे आम्हाला तुम्ही चला. कामाला ठेवा तुमच्यात कुठे कशाला हॉटेल कामाला? मी बाबा. हा, आम्ही कामाला ठेवतो ती नो. एखाद्या हागीतेच बर. थांबा थांबा 2 मिनिटं. हॉटेलवर राहतून तुम्ही घाला हे बालकाला हे म्हणून केस घाला आमच्या बर काय म्हणून. नाही नाही कामाला ठेवतो आणि गाव येऊन आम्हाला मारतो या. का? का म्हणजे अहो, हिसाब? तुम्ही हिसाब द्या की. वय कोणाला दिले त्या घरपडीची वय कोणाला दिले ते इतर माणूस गाव नाही. ते तुमच्याकडे सगळं होतं. मी बस मला काय सांगू नका. बाज मी काय नावं सुट्टी तुमच्याकडे- देत नाही. तुम्ही चला इथं आता. मला इथलं नाही गाव सगळं घरी येईल इथं. तुम्ही गावात चला ती हिसाब द्या. काय असेल ती गावात जाऊन सगळ्यांसमोर सांगा. आमच्या पैसे काय सांगू नका. गावात चला. वर्षाचा सांगू नका स्टेजवर उभं राहायचं म्हणायचं
आता जरा हॅलो हा आपा आहे घरी आहे येतो घेऊन माणसं वाढायला लागली ती बरोबर येतो कसं आहे यायला लागते माणसं लागली की वरडायची तर आम्हाला गावात येऊ देणार नाही की धरणं इथं लय मोठा आहे आमचा काका मला चालू देत नाही तर एकरभर इकल्याच्या गावचा अवघा नाद तुमचा इतिहास तुमच्याकडे राहू द्या हे आमचं आपलं गाव कसं आहे तुम्हाला माहित आहे आप्पा एकर एक नाही 2 एकर एकर आमचा हिशोब द्या आता तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला काय बोलायला ती गावासमोर बोला आमच्या ती का पैसे काय बोलणार त्या फायटर भाऊला आदेश केला असती परवडला असतं आपल्याला मग तर काय चुकलं नादाला लागलो मी नाही गावाला नादाला लागायला नाही पाहिजे होतं अहो मनात आलं तर मी एकटा माझा मी कार्यक्रम म्हणून केला असता लगानो चुकून पैसे गेले तर जाऊ दे गेला कशाला बाप काढलाय काही बोलू नका तुम्ही जेवायचं आहे ना जेव्हा तोवर आम्ही बसतो इथं बाहेर बाहेरच बसायचं नाही पळून जातील कुठं तर नाही ह्यांना सुट्टी घ्यायची नाही घेऊनच जायचं संघ मी काय म्हणते माहिती आहे का गावात काय वडापाव चारला असता की नाही कशाला परत वडापाव खाणारे आमचं गाव तुम्ही आहे. परत तू कुन्हाळ्या खाणार आहे हा, आमच्या पैसा खावा ठेवून नाळ्या चला घेऊनच जाव्या काय जेवाय गरज नाही मागल्या दारान पळून जातील मग चला. तीच बाहेर बघतो मी. बसायला लागा, खातो लागा नो दिसलं नाही, पोटात दुखत होय नाही. नाही आमच्या समोर बसा आम्ही तिथं बसणार तसं गेलं हा. पाहिजे. मी कसं खाऊ संघ चला मग तुम्ही बाहेर बसा दरवाजात बसा की काय तर खिडकीत उडी अहो, टाकून आम्ही तर कुत्रा दरवाजा बसतो तुम्ही असं जेवणार आम्ही बघत बसतोय तुमच्याकडे माकडागड झाडाखाली बसा नाही जावा गावात मी तुमचा काय पत्ता नाही तुम्ही जाचाला आता बसला इथं लपून अण्णा साहेब तुम्ही गाडीवर माझ्या नाटक करायला आला का तुडवी काय करा मग अण्णा ए, साहेब हो, सरपंच आवाज कमी पैसे सरपंच. काय देत तुम्ही एक काम करा. तीर मारला नाही ए, पैसे सरपंच ती गावातली माणसं या म्हणा इथं आपा काही या नाही म्हणा या दारात बसवतो अण्णासाहेब घरी बोलवायला आता तुम्हाला आम्ही प्रेमानं सांगतोय तर तुम्ही आम्हाला ऐकू नाही ए, थांबा अण्णा साहेब हा आलो, जेवून आलो आमच्यात मटण आणले आज लई अहो 2 दिवस झाला आम्हाला जेवण नाही तुम्हाला हुडकत पोहोचतोय सगळ्या गावात एक जण असता तर मी गाठला असतं हलकट आणून जाऊ दे गेला खाऊ दे की मला खाऊ निघतो की मी. ए, अण्णा साहेब हा कितीही बोलू द्या हा आपण बाहेर बसायचं त्यांना जीव द्या तोवर सुट्टी द्यायची नाही की काय बिघड पडते होय या तुमच्या असल्या पाठीमध्ये झालं आम्हाला चक्कर मारायला लागली पाठीमा त्यावेळी बोलायचं नव्हतं का तुम्ही मध्ये मग त्यावेळी बोलू देत होतो अण्णा कोण तुम्ही होय बोलू देत नव्हतो गावच्या समोर मी येऊ जातो या नका जावा लागा घरात बिन कामाला कालवा दे कालवा तुम्ही करायला लावलाय हो अण्णा. बसा की, घरात चला बसा की. तर बाहेर बसूया आपण बसा आणि आपण आल्या जोड हलायचंच नाही एक काम करा एक मागच्या दाराला बसा आणि दोघं पुढच्या दाराला बसा हा, उकरून बसा जावा हा, लागा. उकरून बसा डबरं काढून ये या नाही. चला चला जाऊया जेवायचं पाठीची बाहेर यायचं चला काय राव, काय ते पोरगं, काय मी पैसे आपा या राव तेवढं मला मी तुमच्यात घ्यायला लागले काय तुम्हाला सांगू उपयोग आहे? काय माझ्याकडे पैसे नाही जातात तात्पुरतं काय त्रास दिसतं. ती म्हणते तुम्ही फिरतो दोघंच गाडीवरनं काय कुठं कुठं मला बी घ्यायला लागले त्याच राड्यात राव या तेवढं लवकर परश्या आता काय कर नाही तुझं मला एक चाला तुम्ही आला का मी कशाला ऐकतोय नको घराना घरांदाचा आपला पण विषय काय झालाय जरा गोळ झालाय तू जरा ऐकत जाय पटलं का सांगा बघू काय झालं पोराला शेणावरून गांडीवरून कोणी काय करायला होतं तुमचं अगं म्हणतोय नुसतं मी लोटा वारीच आहे मी कसा ठेवीन हा लोटावर नुसतं मध्ये काय टायमाला नुसतं म्हणला की ठेवलं ना शेवटी कुठं ठेवलं फाटीलवर ते चेष्ट नव्हतं त्याचं कशाला घेताय तुम्ही तुम्हाला सांगतो वय गुमल्या आपलं ₹1,00,000 एक्स्ट्रा गेले त्यात पण आता वय गुमल्यामुळे हिसाब द्यायचा माझ्याकडे पैसे नाहीत तुझ्या आईला फोन करून ₹1,00,000 दे म्हणाव नवरा माझा पहिले घेतले तिथं दिलं का आता अजून लागत एकदम देऊ की म्हणावं आता घराना घरांदाजा एवढा मोठा घराने मिळलाय जाऊ दे की ₹4 गेलं तर नाही नाही आता मिळणार नाही पैसे तुम्हाला काय करायचं ते करा जाऊ तुम्ही. मला ठेवते हॉटेलवर शेण वाढतं जेवायचं मला ठेवतो मी शेणावर यायच्या आला का म्हणत होतो तू लोटा वारीस तुला कसं शान ठेवतो तुला का म्हणत होतो आणि ते वय म्हटलं आता म्हणजे लगा 4 दिवस जायचं बासाठी ग 4 दिवसासाठी काय आमचं ठेवते तुला सांगतो घराना घरंदाज होता पहिल्या आमच्या आज्याचा इतिहास माहित नाही तुला माहित तू लागा येडावू नकोस तू कसा आहे माहिती का लोटा वारीस आहे मी कशाला ठेवतोय तुला पण तिला का माणसांना म्हणावं आईला म्हणावं पैसे माहेरकडं मागते का कशाला पहिलं दिलं नाही तुम्ही ह्याच्यावर बस आपा झालं जेवण हा झालं काका पुतण्या कुठे आहे तुमचा काय काम आहे काय काम आहे म्हणजे गावच्या वर्गाने पैसे खाल्ले तर मला विचारतोय का गावाच्या पैसे मला विचारतोय म्हणजे मग हा मला काय विचार अहो तुम्ही बी सामील आहे त्या संघ मी वर्गणी गेला होतो का वर्गणीत मी आहे का त्यात
आहे का म्हणजे मग? आता तिथं नव्हता का कशाला? मीटिंग मध्ये नव्हता का तुम्ही अरे तो माझ्या हिशोबातच तो नाही पुतण्या कुठं आहे आणि काय मला माहित नाही या आता चार अंगठी दिवस- आल्यावर हिशोबात नाही म्हणायचं 8 दिवस बघा झाले तो दत्रेमामा. समजून घ्या की एकमेकाला कुठं जातात ते असेल कुठेतरी हो दत्रेमामा हा? काय समजून घ्या आवाज कालवा करून जमते का आपल्याला कालवा करून जमते म्हणजे गावचं पैसे आहेत आहे तर गावचं पैसे सामंजस्यपणाने एकमेकाला जवळ बसून समंजसपणानं तुम्हाला 2 गाला दिलं माहित तुम्ही 2 गाला काम खालास तुम्ही त्या बाजूनेच बोलणार अरे बाबा तसं नाही सामंजस्यपणाने घेतल्यावर 2 गाला काम करायचं काय काम येते इथं कुठं आहे तेवढा पुतण्या तेवढा आणून मला माहित नाही तो 4 दिवस मी घरातून बाहेर काढलाय तो पुतण्या तकडे जाऊन का असेल ते बघ जा सुट्टी द्यायची नाही फायटर भाऊ काकाचे कपडे काढून घ्या पण पैशाला सोडायचं नाही त्यांना काय कपडे काढून घ्या म्हणजे पैसे तुमच्या पत्नीने खाल्ले तर कोणाला विचारताय तुम्ही कोणाला कोणा- विचार मला विचारताय का गावचं पैसे आहेत गाव राड्याचं पैसे आहेत ती खाया नसतात तसल्या अरे गाव राड्याचे पैसे कुत्र्या दिले तर कोणाला घरंदाज घराना आम्ही खातो रे पैसे काका कुत्र्या म्हणायचं काय मग? काम नाही कोणाला विचारून हा, रुपये तो? तुमचं काय खात नाही आम्ही मग? आमचंच खाल्लेत तुम्ही पैसे पुतण्यान तो बघून घ्या जा. पुतण्या तो बघून घ्यायचा म्हणजे गाव कशाला गोळा करताय सामंजस्यपणाने हा? घ्यायचं मिटवून का गावात बघ जा, पुतण्या कुठं आहे ती मला हुडकून आणून दे मग हुडकून बघा आणून दे म्हणजे हा. आम्ही काय हुडकून आणत तुम्ही हुडकून आणून 4 द्यायचं दिवस तो नाही त्यांना म्हणा आम्हाला काय सांगा नाही आमचं पैसे आणून द्या आम्हाला काय सांगाय नाही आमचं पैसे आणून द्या कुणी दिलेत पैसे तुझं कोण नेलेत म्हणजे बघसाल का नाही तुमचं तुम्ही ते पुतण्या आणतो काय बघता ना म्हणजे मला विचारून दिले का पैसे हे बघा गावचं पैसे आहेत ते मग हा ते बघा तुम्ही गाऊन ते हे बघा मंडप आणि कुस्त्या मॅच ठरवले द्या बरं. त्याचे पैसे काय देऊ मी मग दे तुझा तो आम्हाला काय काय देऊ करायचं? मी? मग आम्हाला आमचं विचारून- पैसे ह्यो खाणार आणि का मी काय देऊ पैसे आम्हाला दिले का पैसे असं करता का बसून मिठूया मिटिंग घ्या हा. आणि नंतर बाकीचा विषय घेऊ कशाला उगा काल करताय गावात आम्हाला माहित आहे पैसे गावाचे पैसे आहेत आणि कुस्त्याला शाळेत घालून पाना आम्हाला विचारून दिले का कुस्त्याला पैसे मला विचारून दिले का मग पुतण्या तुमचं आहे का नाही हाय घे मग हा मग मग पुतण्या घरात आणतोय का नाही काय आल्या का तुमच्या यात्रेच्या संबंधित पुतण्याला 15 दिवस तुम्ही घर सकट बघू दिलं नाही गावातच घर बघू दिलं नाही. आता जगा गावातच आहे तो जाऊ दे तिकडे कपडे काढून घ्या त्यांच्या लोळवा त्यांना जरा काका तेवढा हिसाब तेवढा द्या आम्हाला म्हणायचं मला माहिती आहे सप्तावा हिसाब मला माहित आहे म्हणजे मग अहो ती पैलवान माझ्या रोज घरी यायला लागल्या तर मंडपात साहित्य घरी येऊ दे नाही गावात घेऊन जा पैलवान मला काय विचारतोय तो ही हिसाब तेवढा द्या आणि ती मिटिंगला बोलवा हा, तुम्ही बोलवून घ्यायचं मला गरज नाही ती मग कपडे काढून घेतले जाते तुडवीन कपडे काढून घेतले वाईट असलं सांगू हा. नका आम्हाला हा हा फायटर गावची वर्गणी आहे गावच्या वर्गणीतली जी काय असेल ती सामंजस्यपणाने बसून मिटवायची कपडे काढून घेतलं तुडवीन द्या त्यो अंगाला हात लावले असलं सांगू नका काका आम्हाला म्हणतात मला. हा. हा. गाव सगळं एक होऊन आलं का हा, नाही येऊ दे. काय कपडे काढून घ्या म्हणत ते ऐकतो हा तुम्ही कोण पंच केलता पुढारी केलता कोणी वर्गण गोळा केली ती वर्गण ती बघा मी वर्गण गोळा कराय हाय काय पैसे मी तुम्ही दिलेला केलं होतं का नाही कशाला पैसे किती गेले मला माहित आहे का तुम्ही केले ते का आप्पा जाणं तुम्ही जाणं पुढारी वर्गणीचं मला काही विचारायचं नाही मी तुमचे 2 पैसे हातात घेतलेत का नाही आवाज केला हा. तर कुत्र्यासारखा मारीन ध्यान ठेव कोणाला हा. कोणाला हा, फायटर तुला- भावला हा. फायटर भाव म्हणते त्याला पण असू हा. दे सांगतोय तुला मी फायटर भाव कालवा करू नका बसून मिटवायला काय अडचण आहे का हा. तुम्हाला का गावात सगळे काल करतात तुम्ही 4 दिवसाला पुतण्या घरी नाही आम्ही शोधतोय आमचा जीव घायला आलाय होय, आणि होय. पुन्हा विचारतोय मी. 4 दिवस झालं पुतण्या घरी नाही पुतण्या घरीच असेल कुठं करता- जाते दवा करता का पार्ट्या वर्गणी या हा. पैशातनं वय वय आम्ही केलेले वर्गणी या पार्ट्यातनं पैसे दाबण काय मजा चाल हा. बघतोय बाण आणि आता खाल्ल्याचं पैसे तेवढे पैसे तमाशाला न्यायला उधळायचे काय गरज हा. नाही बरं तुम्ही हा आणि आता आम्ही इथं उधळल्या तुम्ही पुतण्या एकटा कारणीभूत आहे गाला सगळे पैसे पट्ट्यावर 50,000 रुपये म्हणत ते कोण? 70,000 रुपये दिले तर 70,000 सगळे देतो ह्याचे हा. पैसे तुम्ही खरंच देता का नाही आम्ही 1 रुपया खर्च काय, नाही मग 70,000 पुतण्यानं कुठं हा. घालू येडा झाला तुय 17,000 पुतण्यानं घालवलं तर आता त्या 70,000 पैलवानाचं नाही, कोण अजून भागवायचं जास्त आहेत पैसे काय पैलवानाचं कोण भागवायचं कोणत्या? आता पैलवान ह्याच्या घरी येतील मग येऊ दे घरी येऊ दे तिकडे मळ्यात येऊ दे काय? काय करायचं पण हे आपल्याला बसून मिटवलं पाहिजे का नाही सगळं गाव आणून घरात बसवतो दारात मी का कुणाच्या हा, तुमच्या. अजिबात काय संबंधित नाही काय संबंधित नाही म्हणजे? एकटा पुतण्या असताना गाव गाड्यात हा. गाव नव सगळा महाराष्ट्र बसवलं तर चालेल हा. तुम्ही का कोल्यानं सगळ्यांनी खाल्लंय हा खाल्ले कोणी का? खाल्ले कोणी तुम्ही नाही खाल्ले का? तुम्ही कोणी खाल्ले आम्ही पुतण्याच्या खाल्ले. मागे का पळत होताच की होय, दाखवा. होय. या डाव पुतण्या एकटा नाही काय बघ काय अंग्रेज आला असेल माझ्या ना मी हा. पुतण्याला बोलवून बसवतो पुतण्याला बोलवून घ्या तुम्ही माझ्या पुढं हिसाब तेवढा द्या बाकी सांगू नका आम्हाला पुतण्याला उडकून आणा आणि पुतण्याला बैठकीला कोण नाही तुम्ही घेऊन यायचं मिटिंगला बैठकीला बसायचं हा. मिसरायचं आता कालवा करू नका बसून मिठवा जावा बसूनच मिटवायला यायची. सांगते तर हा. तुम्हाला लक्षात येणार बसून मी टुका असेल ते बोलवून घ्या मला असं माहित नाही ती आणि पुतण्या इथं गावात आमची घालवायचे काम करायचं नाही ध्यान ठेव कोणाची घालवाय हा. नाही तुम्हाला कुठं आहे का हा मग ते हाय का नाही तुला कळल आहे का तुम्हाला कळल असल्यावर ते जाईल की कळल हो. काय असेल ती परत बसून मिटवा कालवा करू नका काय कालवा केल्यावर चांगलं असतंय का चालतंय घे बुवा कशाला भिकारीने ना झाला तुम्हाला काय खर्च दिला का आता अहो द्या की डोकं तर शांत येईल माझं चल तिथं तिकडे जाऊ
देतो तुला खर्चायला. देतोच म्हणते नुसतं. देतो तुला खर्च दवा त्यांची दानात आहे का द्यायची? चला मी देतो तुम्हाला, चला. बरं चला चला. दत्रे मामा हा? कसं राहायचं गावात सांगा की? ही सकाळी गेले तर अजून आलं नाही ती. अहो तुमचा त्यांच्यावर ओचक नाही ते कसं येणार आणि तुम्हाला काय बघू देणार तुम्हाला असं हा? नाही का? काय गावला का नाही? नाही गावला होता हा, ती परत घरात कपडे घालून तुम्हाला गेला पळून. मी तुमच्या हातात तोरा देऊन गेलाय म्हणायची. होय. हा, कुठं जात नाही तो हुडकून आणायचे सगळ्यांनी. हा अहो, काय हुडकून आहे? सकाळ हिंडतोय मी, सकाळी तुम्ही गेलाय, तुम्ही आता आलाय. मग आम्ही बी हुडकतच होतो की. हा हा? इथं का नाही मोठ्या मोठ्यानं बोलल्यावरच पैसे मिळते तुम्ही. अहो पैसे मिळायचं काय नाही हो. तुम्हाला सांगतो ते लाल मातीला पैसे दिलेलं ती माणसं माझ्याकडे येते. मी मोहर झालोय त्या डीजे वाल्याला, मी मोहर झालोय. हो की मोर, पण ही गावचा पैसा द्यायचा आहे तिथं. अहो गावचा पैसा द्यायचा, पण ती माणसं माझ्या येऊन बसायला आली ती की. येऊ दे, काय फरक पडतोय? सगळ्या गावाने मिळून द्यायचा आहे. मग द्या पैसे मग सगळे काढा त्याला पैसे. हुडकूया, त्याला हुडकून हुडकायला लागणार आहे आपल्याला. हो, त्याला हुडकूया हा आणि काहीतरी तोडगा काढूया. फायटर भाऊ हा, माझं डोकं टेन्शन आले डोक्याला. तुमच्या? हो हे ऐकून हे ऐकून आलं नाही टेन्शन का तर डोक्याला. मग आपल्याला काम करायला लागते. काम करायला लागते. असं करा तुम्ही, तिथं जावा दुकानात, माझं नाव सांगा आणि घेऊन या. 4 वेळा तर गेलोय माघारी आलोय, बाहेर काढले मला. तुम्हाला तिथं हाकलून बाहेर काढलं. नाही का तर अहो काय झालं माहित आहे का? माझ्याकडे आहे तर 500 रुपये. त्यामुळे मी आता तुम्हाला 500 दिलं का नाही, तुम्ही 500 सगळं संपवणार आणि कुठतरी पिऊन पडणार तुम्ही, आणि घरातली तुमच्या मला येणार भांडायला. त्यामुळं ती काय देऊ शकत नाही. तुम्ही नाही देणार मला माहिती आहे. नुसतं बोलणार देतो म्हणणार आणि जावा. जातो आता, बस कळलं तुमचं. मग कसं करे आता? काय करूया आता? हुडकून आणाय पाहिजे त्याला. अहो ते तुम्हाला वॉचमॅन व्हायचं आहे ना आपा, आणि तिथं सांगते सगळं मोठं मी सरपंच आहे. कोण सरपंच आहे आपा आणि मी कोण आहे? तुम्ही कोण आहे आता आम्हाला काय माहित नव्हा. मला इथं गाव सांभाळायला ठेवलंय, सरपंच म्हणून हिंडायला लागले तिकडे. हा, तिकडे सरपंच म्हणून हिंडतोया. बोलू दे बाहेर. बाहेरनी म्हणतो मी सरपंच आहे, गावचा सरपंच आहे मी. होय, बोलू दे मोठं बाहेर. काय अडचण आहे? तुमच्या काय ते तुमच्या खिशातलं द्यायचं ते जाईल त्यांचं ते. काय अडचण आहे अहो, तुम्हाला? खिशातलं द्यायचं आहे. त्या दिवशी म्हणत तुम्ही सगळ्यांनी वडापाव घ्या, कुणी ही घ्या म्हणून, तर त्यानं आणलं एवढं मोठं ताट खाल्लं, तेव्हा काय बोलला नाही तुम्ही अण्णा? अहो 100 जणांना एखाद्यानं खाल्ल्यावर का फरक पडतोय? खाऊ द्या की. अहो गावाचे पैसे आहेत ते. मग ती गावातच बरं, एखाद्यानं खाल्ल्यावर काय फरक पडतो? एखाद्याने खाल्ले म्हणजे गाव गाड्याचे पैसे कोणी बी खावावे. तसं नाही. आता सगळं पैसे गटोळे घेऊन गेलाय, तो जाऊन बसलाय तिकडे कुठं आता. तुम्ही आता बायकांना का नाही एक बोकाड कापताय का नाही, हा, पण एखादं ताट गेलं म्हणून काय अडचण आहे? त्या तिकडे जात नाही पैसे. अहो ती बोकाड कापले, ती बोकाड कुणाला गाठलं त्यानं ती पण माहित नाही आम्हाला. अवघड आहे गड्या आहे. अहो पण आता हे पैसे द्यायचं कशाने तुम्ही सांगा मला? त्या हुडकून डीजे वाल्याला पैसे कशाने द्यायचं? दिवे घे, काय तर तोडगा काढूया, त्याला बोलवून काढा आणा. अजून वर्गणीत तुम्ही सगळेजण मिळून. आईला वर्गणीचा सवाल नाही, त्याला हुडकूया घेऊ. अहो, आप्पाला हुडकून हिसाब विचारला पाहिजे का नाही? मग हुडकू एक म्हणते, मग चला की मग. चला की हुडकिया. हा, मग काय उगा ओरडून काय उपयोगाचा आहे का? फुकटच ओरडायचं. चला. आता ते काका ओ एक मिनिट, काका गाठ पडला होता तुम्हाला सांगतो. काकाला मी बोलायला गेलो, काका माझ्या अंगावर यायला लागलाय. त्यांना काय कळते ती अंगावर अहो, घेतं. ताव धरून अंगावर येतो काका. फायटर बाबा, त्या काकाचा काय संबंध आहे त्याबरोबर? अहो आता काका काय चुलता नाही त्याचा, पुतण्या आहे त्याचा देऊ. पुतण्यासला म्हणून आपण खरेदलं पैसे, आता काकानं काय करायचं? मग आता काकाने भरून द्याय नको गावात पैसे. मग काका आजपर्यंत तीच करत आलाय. अवघा गावचं पैसा आहे ते सगळ्यांनी मिळून का नाही हे करायचं. हे असं उगाच काहीतरी का नाही महाग बोलून फायदा नाही. आता काही जण बाहेरची आहे ती. अण्णा, हा, मग एक त्यांना बी देऊच लागतंय की. हो अण्णा ऐका की. पुढे आहे तरी सुद्धा का नाही आपल्याला वाटतंय आपण देतोय. तसं नाही, मागच्या माणसाला बी द्यावं लागतंय. टेन्शन घेऊ नका. बरं मी काय म्हणतो ऐका. आपण पैसे नाही दिले तर अण्णा फोडायचं काय हा, टेन्शन अण्णा तुम्ही द्या पुढे होऊन पैसे आता. मी देतोय पण गाव नाही आता तुम्ही आता आम्हाला बोलू नका म्हणताय. नाही तसं नाही. गाव आता जोड्याला हाणल. हा, त्याला बोलून अण्णा तुम्ही काय बी करा, पण हिशोब आजच्या आज दिला पाहिजे. पण त्याला हुडकूया, त्याशिवाय आजच्या आज मी कसा हिसाब द्यायचो? आणि एक मिनिट. तुम्ही ए, द्यायचं का? आम्ही माग होतो, आम्ही फोडतो. माग तोंडाला तुम्ही होता, आता पोपट का नाही हिथं बोलायला लागलाय. तिथं होता का, बोलत होता का? 2 मिनिटं अण्णा, अण्णा 2 मिनिटं. सरपंच त्या दिवशी मीटिंग बसली, त्या मीटिंग मध्ये मी तुम्हाला काय म्हणलं, पैसे आप्पाच्या हातात देऊ नका म्हणून. तुम्ही आप्पाच्या हातात पैसे का दिलं? आपण आता दिला, आपणला तमाशा माहित होता, चांगला तमाशा. मग तुम्ही आपणला माहित तर तुम्ही अण्णा हातात दे आलं नाही तुम्हाला पैसे.
तुम्ही दिले, तुम्ही आता आणून द्या पैसे आम्हाला, बाकी काय सांगू नका. तुम्ही गावात पैसे आणून द्या. आता कळालं का? सरपंच तुम्ही आहे. तीच म्हणतोय मी. हा आता ही सगळ्यांनी मिळून काढूया म्हणतोय किंवा का नाही त्याला आणून काय तोडगा काढूया. तुम्ही सरपंच आहे आणि तो गावात दुसऱ्या लोकांच्या गावात जाऊन म्हणतोय मी सरपंच आहे म्हणून असं ताटतोय. आता तुम्ही द्या पैसे. ए, ती काय बी बोलू द्या उगाच काय हा. त्याला ऐका जरा आपल्याला हुडकून आणि आपण कोण? आणि हिशेब- आम्ही येणार नाही हुडकायला, तुम्ही हुडकून आणा. आम्ही एका जागेला बसणार मिटिंगला, तुम्ही हुडकून आणा. पैसे तुम्ही दिल्यात आप्पाला. आपण तमाय ठरवाय तुम्ही गेलताय संघ आम्ही तमाशा ठरवाय गेलो की मग आम्ही नाही कुठं म्हटले. असं करून चालत नाही. चला सगळी हुडक्या. सगळे हुडक्या नाही गाव आपल्याला हाणल. कोणाला आम्हाला कशाला हाणते? पैसे गोळा करा मग कशाला तमाशा वर तोंड करून तिथं कशाला आलता? तिथं कशाला आलता म्हणजे? पाक त्या बायका समोर बस तुम्हाला सांगतो अण्णा, पैसे हे फायटर भावामुळे आपण उधळल्यात. अहो माझ्यामुळं काय तेव्हा मी माझे स्वतःचे पैसे उधळले तर माझा काय संबंध आहे तेव्हा? आपण खिशात होतं की असं बंडल. मग तेव्हा मला काय करायचं, त्याला कळलं पाहिजे ना उधळायचं का ना उधळायचं गावाचे पैसे. त्या माणसाला घरचं काहीतरी काय लावायचं परत नाही त्याच्याकडे पैसे घे. हा चला लाव एकायला चला. हो दत्रे मामा, कुठे चालला एवढ्या उन्हात? काय ते गावातले का ऐकून आलो की काय सगळ्या गावात तुमची चर्चा चालू आहे. घरांदाज असताना पहिला ते घरंदाज घरांना ते गावातले वर्गणीचे पैसे खाल्ले तर कुठं काय काय तुमच्याच नावावर सगळी वराडते ती. कोणी खाल्ले? तर फायटर बिटर तुम्ही खाल्ल्यातच पैसे. आम्ही खाईल का? आमचा घरांदाज आहे. आम्ही असं काहीतरी गावासाठी गोरगरिबासाठी असं काहीतरी काम करणार घराणं आमचं, आणि आम्ही असं गाव वर्गणीतले पैसे खाईल का दत्रे मामा? अहो ती गावात सगळे बोलते ती म्हणून मी म्हणतोय. कोण बोलतंय? ती काय शाणी आहे ती का? हा? त्यांचं इकडं ऐकायचं निकट सोडून द्यायचं. म्हणणं बरोबर आहे. माझ्या पुढे येऊन विचारू दे की. नाही विचारणार की तुम्हाला मी, पण आता माझ्या डोक्याला टेन्शन ते ऐकून आलंय म्हणून मी चालू प्यायला. काय झालं दत्रे मामा माहिती आहे का? मला लय दमवलंय त्यांनी. मला असा काहीतरी उपाय सांगा त्याच्यामुळे मला शांत झोप लागली पाहिजे. आता ह्याला एकच पर्याय, हम्म. शांत झोप येईल, सगळं होईल. 2 गलासन काम खलास टाकायची थोडी, त्याशिवाय पर्याय नाही. अहो, पण मला प्रत्यक्षित माणूस समजते ती 10 रुपयाला मला बाद समजते. अप्रतिष्ठित सगळं समजते पण ही टेन्शन कशाने जाणार तुमचं? दत्रे मामा आमचा घरांदाज घराणा आहे. आम्ही 10 रुपये तुम्ही अहो तुम्ही स्पेशल पेतात मला. काय आता काय करतोय तू? कुठं काय पैसे कोणाला काढलेत गावात? कुठं कोणी खाल्ले? सगळं गावच्या गाव घरी येते बघून. कशाला? पैशाला नाही घाणपडी घरी यायला लागले पैसे मागायला. हा खेळ लावलाय तू काय? कुठे आहे पैसे? कसलं पैसे काका? वर्गणीत गावात पैसे कोणाला आमचा दिलेत? आम्ही बघतोय त्यात काय तुम्ही कशाला बघतोय? मागताय? मला कशाला त्रास करतोय तिथं घरी येऊन? हा मग तुम्ही गावात ही चप्पल घेऊन मागे लागता. मागे लागतो चप्पल घेऊन हाणल्या पुरा सरळ्यात सांग तू काय करतो तुझा मोडून. चल सांग पाय दुखतोय पाय काय दुखून नाही काय बसू दे. घाणपड्या सगळी नाही घाणपडी घरी यायला आताच लागली. काय म्हणलो तुम्हाला मी? नाही माणसं काय येते भात खाली येता हल्ला कर बघ बाजूला खाली का. तर मी काय म्हणलो तुम्हाला, गावच्या गाव सगळे जाते. अरे मला कुठे काका? ए धरलाय आता चला. माणसं म्हणतोय ना मला. झाले काय आता नाट करायला लागलाय बे, पळायला लागला होता आता आणि धरल्यावर म्हणता होती. हा त्याला घाण पड्याला याला ठेवत नाही घाण पड्याला. धर त्याला धर धर आणून धरा त्याला ठेवत नाही घाण पड्याला. थांब धरा ठेवत नाही त्याला. धरा धर धरा त्याला फोडतो त्याला पाय बांधतो त्याचा. धर त्याला धर घाण पड्याला. धर त्याला धर त्याला. हा सुट्टी देणार नाही.
कोण आहे हळू धरा त्याला कोण आहे हळू खान पडेला धरा धरा त्याला. इकडे घ्या, इकडे गाड्याला घ्या. दांड सांग, इकडे घ्या इकडे घ्या दांड सांग तिला जाऊ. दांड घ्या दांड तरी. घ्या, बाजूला घ्या. मळ्याने पण तुझी घाण पडेल. सकाळचं घायला आणलं या बाबानं शेंबू त्याला घ्या इकडे पटकन घे. बरोबर तिकडे घाण पड्या. गावात मला मारतोय बस बस थांबा काय झाले हा, त्याला घ्या सर. अरे मारू नका कृष्णाला माझ्या. कासाठी पैसे मी देतो त्याला हाणू नका. हाणू नका त्याला कासाठी पैसे मी देतो. हात लावू नका. मारू नका त्याला. मारू नका मारू लागलाय. घायला आणलं सकाळचं याने हा मारू नका त्याला. कासाठी पैसे मी देतो. go बस. माग मारू नका त्याला. कासाठी पैसे मी देतो. बाजूला शांतरावा शांतराव बाजूला. पैसे देणार का इकडून मागं सरा मागं. हा हात लावू नका त्याला. राहू दे का बस. सगळ्या गावातनं ताणलंय मला ना आता मारू नको लाज वाटत ना अरे का मला कुठं माहिती आहे रे? मला आता हात लावू नका हा हात लावाय नाही कासाठी पण आता पैसे काय केलं मला इचरायचं काम होतं नाही तुमचं आता विचारतो की तुला मी हात लावाय नाही कोणी सांगितलं नाही. काय केलं हात लावाय नाही. शांत बसा. हात लावला सांगू दे का काय केलेत पैसे विचारा का काय केलं पैसे? सांगू दे हा शांत बसा माझा मी आता एक शब्द बोला नाही काका म्हणलेत पैसे देतो अण्णा खाली बसतो. काका बस इथं. तुम्हाला सांगतो मी घराण्याचं नाव मोठं यासाठी बर मी एक मोठा एक उपक्रम राबवलाय. काय काय उपक्रम राबवलाय हा तुम्हाला सांगतो उष्णता किती वाढल्या. हा मग झाडं आहेत का नाही पहिलं आपल्या गावात दोन्ही साईडनं मोठी मोठी झाडं होती. होय होती की झाडं तोडल्यावर परत झाडं लावली होती तिथं. नाही एखाद्या गावात आपल्या एखाद्या ठिकाणी असं मोठं झाड होतं वडाची होतं का ना अण्णा साहेब. होय, बरोबर आहे, बरोबर आहे. मागं काय सावलीला बसत होती ना म्हातारी होय माणसं. होय आहे का झाड नाही मळ्यातनी झाडं तोडली आणि पत्रे शेड मारले. जनावर तरफडून मारायला लागली. तुम्हाला सांगतो झाडं पाहिजे का नाही पाहिजे झाडं लावाय पाहिजे का नाही. होय होय मग मला सांगा मी काय विचार केला माहिती आहे का? गावच्या वर्गणीतनं पैसे आपले गोळा झाले 3 लाख रुपये गोळा झालत. त्यांना मी 50,000 रुपये ठरवलं होतं. त्यांच्याकडे 70,000 रुपये तुमच्याकडे घेऊन त्यांच्याकडे 20,000 मी घेतलं. त्यांनी झाडं लावायचे ते म्हणल्यावर मला अजून 10 दिलं माघारी 30 दिलं. तुम्हाला सांगतो असं मी 1 लाख 1.5 लाख रुपये जुळणी केली. आणि मी झाडं मागवली ती आपल्या गावात जी सरकारी जागा आहे जी काय काय पॉइंट आहेत तर झाडं लावायची ती पण अशी आंब्याची ह्याची एवढी झाडं लावायची नाही ती. नाही बरोबर आहे प्रॅक्टिकल चांगला राबवायचा तुम्ही ठरवले बेस्ट आहे अण्णासाहेब आपण काय काम एक नंबर काम. आणि तुम्हाला सांगतो झाडं मोठी लावायची म्हणजे कशी चिंचची करंजाची उन्हाळ्यात सावली येणारी झाडं लावायची. हा शेरडं महत्वाचं आहे, न हो. खाणारी. होय शेड न खाणारे त्याचा फायदा माणसाला नुसता सावलीसाठी झाला त्याला पाहिजे. म्हणायचं घरंदाज घराणं आहे का माझा पुतण्या. मग पण पैसे आमचा आहे घरंदाज घराणं आहे की मस्त पण पैसे आमचा आहे झाडे लावा झाडे जगवा अण्णा अजून यांना कालवा करताय माणसानं काम कसलं केलंय राव एक नंबर तुम्हाला काय कळते का नाही? नाही आहे, काम केले गे काम केले म्हणून आम्ही एका त्यांचा बुक्कीत- सत्कार करतो आम्ही नाकोडे आत घालून तोंड बंद हाय. करायला सांगा. झाडाचं सत्कार महत्व करतो कळलंय का तुमचा. तुम्हाला झाडाचं महत्व कळलंय का झाड ऑक्सिजन देते आज आपण ऑक्सिजन किती रुपये विकत घेतोय ओ फायटर भाऊ ऑक्सिजनचा काम महत्वाचा एक फायदा आहे नंबर केलं या माणसानं आणि- आता एक शब्द बोलाय नाही पैसा माझा कुठं आहे ह्याचा कुठं पैसा ह्याचा रुपया 4 आणि वटणीला आले का गावचं पैसा येतं नाही गावचा कार्यक्रम पण झाला कामापुरता तरी सुद्धा हे म्हणतोय क्वालिटी नाही क्वालिटी मग नाच उठून तुझ्यात. दोथरे अण्णा मला 2 मिनिटं. किती पैसे घातले तर गावाचा पैसा आहे का तुझा आहे. गावाचा पैसा आहे काका. आणि मग गावाचा नाही गावाचा पैसा आहे तू कशाला माझा म्हणतो मग. काका गावाचा पैसा असू द्या ती कोण द्यायचं डीजे वाले पैसे कोण द्यायचं कोण बघतो ते जीवाला आणि ते जीवाला. थांबा 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 ए- डीजे वाल्याचे पैसे आहेत ना ती द्यायची आम्ही जुळणी करू. टेन्शन घेऊ नका. पैसे अजून माझ्याकडे 20-30 हजार रुपये शिल्लक आहे ती सगळं बागवू. सरपंच तुम्हाला अजून त्यातली बुद्ध्या नाही अक्कल नाही. तुम्ही निवडून आलाय तुम्हाला वाटतंय बास संपला आता काय गावात काय करू द्या न करू द्या पण कामं करायला लागते ती पण अशी कामं करायला लागते ती आपल्या 7 पिढीला माणसाने नाव काढलं पाहिजे. याला सरपंचानं झाडं लावली बरं का. सरपंचाने ही काम केले काय लागा तुम्ही काम करताय लागा नो. गाव आमच्यासारखं सांभाळायचं असतंय आप्पासारखं साहेबासारखं. हा काय हा घ्यातच रे तुम्हीच. गेलं कोणी नाव घेतोच कोणा. खर्च केला नाही ही महत्वाचं आहे हे पैसे वाचवले तर झाडं आणले ती ही विषयच आहे. अण्णा मी काय म्हणतोय अजून वर्गण आपण काढू सगळे अजून झाडं वाटलं वर्गणी काढायला लागत नाही. हा. आता एक काम करायला लागतंय हा. कार्यक्रमाला जेवढी बघायला माणसं आलती का हा. नाही त्यांना सांगायचं
की बाबा एक एक झाड तुम्ही लावा. होय बरोबर वर्गण राहू द्या. हं. एक एक झाड तुम्ही लावा, असं की दरवर्षी एक झाड लावा. अरे बाजूला. आणि आता अण्णा झाडाखाली बांधा रानात गेलो, एक झाड गावत नाही. अहो उन्हासाठी झाडाचा कुठेतरी उपयोग होतोय का नाही? झाड लावलंच पाहिजे. चिलार चिवट झाडच नाही. झाडच नाही. बरोबर आहे. हो आप्पा धन द्यायला चिलार, धन द्यायला चिलार. आमचा घराणा घरंदाज आम्ही म्हणायचो चंदनात जाळायचा. कुठं चंदन आता काकाला मिळणार आहे का चंदनात लाकूड? हा चंदन नाही म्हणजे माझ्यावर आता- टाकलेलं काय? तसं नव्ह, आपले घरंदाज परंपरे गावाचं गोळा करून आपल्याच घरात कसं घालतो? दुसरा कोण मेल्यावर तिकडे म्हणावं तुला. चंदनाच्या लाकडात काकासाठी आपली माणसं म्हणता जाळली येतं. ती. हा? चंदनाच्या लाकडात जाळली ती पैसे. चंदनाच्या मग लाकडात. आता तुमचाच नंबर आहे की तुम्हाला लाकूड अजून बी पाहिजे. आला का माझ्यावर? चंदनाचं हो झाड बरं आप्पा नाही. एक मिनिट थांबा, तुम्हाला सांगतो आपण आता असा एक उपक्रम राबवूया. आपण घरटी एका माणसाला घरटी एक झाड लावाय देऊया. त्यानं म्हणायचं झाड लावाय त्यानं बरोबर आहे. घरटी एक माणसानं. मग आतापर्यंत त्यांनी काय सांगितले? हा हे पेटा असला तर आणा. हाय. आता गुंडलेला असला तर आणा. का गुंडूया नाही काय? पेटा यायला गुंडूया. कशाला काय काय सगळा पेटा गोळा म्हणता करायचा? का पेटा? पेटा गुंडूया आणि सत्कार करूया. आमच्या डोक्यातच नव्हतं. अण्णा असं काय तर पाहिजे हो. केळं हे आणून द्या. तिथं नारळ असं पडलाच लोकांनी. आणू का आप्पा? हा ना नारळे का द्या असू दे. चांगलं काम माणूस केलं. असा कार्यकर्ता असावा गावा. बघा, तुला लाज वाटाय पाहिजे होती. काय घराणा घरंदाज आहे आमचा, कुठं पण आडवी मग आमचा काय कमी आहे बे मग? हा हे फुटू घ्या, सरपंच फुटू घ्या. सरपंच तुम्ही फुटूच पाहिजे. अण्णा घेते तिथनं. इथं आणा बसा. फुटू घ्या. अण्णा फोटो घ्या. घ्या ना फुटू. गाडग्याव आणि तोंड केले ती घ्या फुटू. कुचका नारळ आणून दिलाय मला. कुचका नारळ? कुचका नारळ नाही ती हो. नारळ आहे का नाही? ए, पवित्र आहे ती. नारळ म्हणजे नारळ असतो. हो. कसला कुचका असो नाही कसा असो. आज कोणी बघितलंय तेव्हा? लाज वाटते का असलं बोलायला? ही आहे फळ आहे ती. फळ आहे ती. घरी न्या, हा तांब्यावर ठेवा. हा. आणि अण्णा सगळ्या लोकांनी एकतर झाड लावलं पाहिजे. फायटर भाऊ हा. पैसे वाचवलेत आपल्या गावचं आणि ती पैसे वाचवलेलेत ना नाही त्यांनी झाडं आणले ती आणि घरोघरी का नाही त्यांनी का नाही सांगितले की नाही एक एक झाड लावा. हे किती मोठं काम केलंय आपल्या आप्पानं. हे लक्षात घ्या तुमच्या. सारखं पैसे 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 करताय. हा सरपंच काय करायचं आता? काय करायचं नाही आता, काय करायचं माहितीये हा. का? ग्रामपंचायत कडून एकदम चांगला आणि सर्वात मोठा सत्कार आप्पाचा करायचा. अण्णा कमवलं का नाही नाव पुतण्यानं? अहो एक नंबर. हा चला झाडं लावा, झाडं जगवा. चला. बरोबर. आप्पा चला. नव मी 8 दिवस झालं पळतोय माग बर. माझं काम केलं पाहिजे होतं. कशाचं? घरामध्ये. 2 गलासन काम खाला. आज तर होईल म्हटलं तर 8 दिवस झालं मी मोकळा झेलतोय मला गावात. सांगू का, आता चांगला उपक्रम राबवलाय आपण. हा एवढं होऊ द्या, नंतर बघू. नंतर अहो मला लय म्हणजे कसं तर डोक्यात येड्यागत होते. नाही होत, 4 दिवस होतंय हा. सगळं. चला. काय राव